नमस्कार. आपणा सर्वांचं पुन्हा एकदा गुरुकुल एओके क्लासेस मध्ये सहर्ष स्वागत. आज आपण अंकगणित बुद्धिमत्ता या टॉपिक मधील पुढचा टॉपिक लयबद्ध मांडणी एकदम सोप्या भाषेमध्ये बघणार आहोत. त्या लयबद्ध मांडणीवरील अतिशय 10 महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघूयात पहिला प्रश्न. पहिल्यांदा लयबद्ध मांडणी सोडवत असताना बघा 3 घटक लय महत्त्वाचे आहेत. एक पहिला घटक असतो त्या ठिकाणी अक्षरांची किंवा संख्यांची वाढ होत आहे. दुसरा मुद्दा असणार आहे अक्षरांची किंवा संख्यांची घट होत असणार आहे. तिसरा मुद्दा आहे जर यापैकी काहीही नसेल तर सर्व अंक किंवा अक्षरे मोजून त्या ठिकाणी त्यांचे योग्य असे गट पाडणे. या ठिकाणी जर आपण लयबद्ध मांडणी सोडत असताना या 3 घटकांचं खूप महत्व आहे बघा. मग हा प्रश्न जर आपण बघायला गेलं तर थोडं निरीक्षण करून बघा. काही अंक पुन्हा पुन्हा आलेत बघा. याचा अर्थ काय तर या ठिकाणी वाढ तर होत आहे, परंतु वाढ होत असताना नेमकं काय झालंय बघा. तर 0 1 2 हा एक गट बनला. पुन्हा त्यांनी काय केलंय बघा, दुसऱ्या क्रमांकाचं जे अक्षर आहे ते पहिल्यांदा घेतलं या किंवा तो अंक पहिल्यांदा घेतला या आणि क्रमाने परत पुन्हा त्यांचं काय केलं या पुढचे अंक त्यांनी घेतलेत बघा. म्हणजे 0 1 2 1 आहे आला, 1 2 3 2 या ठिकाणी होता, 2 इथं आला, 2 3 4 3च 3 4 5 4 नंतर 4 4 नंतर असणारे 5 6 हा गट बांधला. त्यामध्ये मधला अंक आहे 5 म्हणजे 5 या ठिकाणी आला. 5 नंतर पुढे असणारे 6 7 बनला. नंतर 6चा इथं 6 7 8 झाले, 7 आला 7 8 9 झाला. म्हणजे त्या 3 चे गट पाडले असताना मधला जो अंक आहे तो अंक पुन्हा येऊन त्याच्या पुढील 2 क्रमाने संख्या त्या ठिकाणी येत आहे. याचा अर्थ काय या ठिकाणी बघा 5 6 5 6 अशा रीतीने या प्रश्नाचे उत्तर आले आहे 56 56 म्हणजे पर्याय क्रमांक 3. बघूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय म्हणतोय तो. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला 3 घटक बघायचे. एक म्हणजे वाढ झाली आहे का, घट झाली आहे का किंवा गट पाडणे. या 3 वरती आधारित हे 10 प्रश्न आपल्याला दिलेत बघा. मग या ठिकाणी नेमकं त्यांनी कोणती पद्धत वापरली या तर ती बघायची आहे बघा. तर आपण जर बघितलं तर 2 3 या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे, 6 6 9 आणि पुन्हा 2 आला. याचा अर्थ त्या ठिकाणी त्यांचं काय झालंय तुटलंय बघा, म्हणजे नात तुटलेलं आहे. म्हणजे पूर्ण हा एक गट बांधलाय बघा आणि या ठिकाणी त्यांचं काय झालं या गट संपलाय. मग तशा रीतीने पुन्हा एक आलाय बघा 2. याचा अर्थ या ठिकाणी 2 आला म्हणजे हा एक गट बनला, हा एक गट बनला. पुन्हा कुठं आला आहे बघा 2, तर हा एक गट बनला, नंतर हा एक गट बनला. आता तुम्ही म्हणताल की गट पाडायचं नेमकं कसं असतात. मग गट पाडताना काय करायचं, पहिल्यांदा दिलेले सर्व अंक प्रश्न चिन्हासहित सगळे मोजून घ्या. तर आपण जर बघितलं तर हे 6 6 2 12 6 3 18 6 4 24 आणि हे 3 असे 27 अंक आहेत. म्हणजे अंकांचं गट पाडत असताना तुम्ही 3 3 चे पाडू शकता किंवा 9 9 चे पाडू शकता. परंतु हे गट पाडत असताना त्या ठिकाणी संख्या दुसऱ्यांदा कधी आली या हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी बघा जर आपण 3 3 चे गट पाडले तर ते क्रम जुळणार नाही, 9 9 चे पाडले क्रम जुळणार नाही. परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं तर अंक ज्या ठिकाणी संपतो किंवा ज्या ठिकाणी सुरुवात होती या तो अंक बघायचा आहे. या ठिकाणी सुरुवात ही 2 ने झाली, या ठिकाणी ही 2 ने आहे, या ठिकाणी शेवट 9 ने आहे, 9 ने आहे. याचा अर्थ काय तर गट हे समान आहेत, परंतु त्या ठिकाणी काही अंक राहिले आहेत, ते अंक आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे आहेत. मग गट कोणता बनतोय बघा, 2 आहे 3 आहे, या ठिकाणी 3 नाही. याचा अर्थ या ठिकाणी येईल बघा 3. 3 नंतर कोण आहे बघा 4, तर या ठिकाणी येईल 4. पुढे 6 6 आहे 9 आहे, 6 6 आहे 9 आहे. याचा अर्थ प्रत्येक गट काय बनतोय बघा, तर त्या गटामध्ये 23 46 आणि 69 हे 6 अंक त्या प्रत्येक गटामध्ये दिसले पाहिजेत. मग बघा 23 46 69 यामध्ये आहेत, 23 46 69 या ठिकाणी आहेत, 23 46 69 मध्ये 9 राहिला आहे बघा.
2346 मध्ये 6 राहिला आहे. अशा रीतीने प्रश्न चिन्हाच्या जागी या ठिकाणी 4 आला, या ठिकाणी 3 आला, या ठिकाणी 9 आला आणि या ठिकाणी 6 आला. म्हणजे याचं अचूक उत्तर आहे 4396, पर्याय क्रमांक 1. बघूयात पुढील प्रश्न. प्रश्न काय दिलाय बघा. सेम ती कंडिशन आहे, सेम आपल्याला 3 त्या घटकांवरती आधारित हा प्रश्न आहे बघा. त्या 3 घटकांमध्ये हा कुठे बसतोय आपल्याला बघायचंय. मग पहिल्यांदा आपण जर बघितलं तर या ठिकाणी वाढ होत आहे का नाही, घट होत आहे का नाही. या ठिकाणी आपण काय करायचं, गट पाडायचं. आता गट पाडत असताना सर्व अंक मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 16 हे अंक आल्यास तुम्ही त्याचे 2 चे गट पाडा किंवा 4 चे पाडा, परंतु ते गट पूर्ण झाले पाहिजेत. जर आता आपण 2 चे गट पाडले, समजा हा गट पाडला, हा गट पाडला, हा गट पाडला, हा गट पाडला, तर बघा आता जर आपण बघितलं 0 1 आहे तर 0 1 टाकलं, या ठिकाणी 0 1 आहे, या ठिकाणी 0 1, परंतु पुढे आहे का तो नाही. याचा अर्थ या ठिकाणी आपण 2 चे गट पाडून जमणार नाही. मग 4 चे पाडा. 0 1 0 1 असं चालेल का नाही. 0 1 0 1 चालेल का नाही. परंतु 4 चे जर आपण गट केले तर त्या ठिकाणी बघा शेवट गट उरला आहे 11 0 1 चा. मग या ठिकाणी जर आपण 1 टाकले तर 11 0 1 होईल. या ठिकाणी 1 टाकले की 11 0 1 होईल. या ठिकाणी 11 आणि 0 1 केलं तर त्या ठिकाणी चारही गट 11 0 1 या अंकाने बनत आहे. याचा अर्थ प्रश्न चिन्हाच्या जागी या ठिकाणी 1 आला आहे, या ठिकाणी 1, या ठिकाणी 1 0. याचा अर्थ 11 आणि 10 असा पर्याय आहे आपला, पर्याय क्रमांक 4. बघूयात पुढील प्रश्न. या ठिकाणी बघा नेमकं वाढ झाली आहे का घट झाली आहे का गट पाडण्याची आवश्यकता आहे ते आपण बघायचं आहे. आता हे बघत असताना थोडं जरा काळजीपूर्वक पहा. तर या ठिकाणी शेवट म्हणजे सुरुवात ही सातने आहे आणि शेवट बी सातने आहे. मग काही क्षणार्धात कळलं पाहिजे की या ठिकाणी त्यांनी नेमकं केलंय काय. तर या ठिकाणी 5 आहे, 5 आहे, 1 आहे, 1 आहे. याचा अर्थ या ठिकाणी 9 आहे, याचा अर्थ या ठिकाणी बी 9 आला पाहिजे. 2 आहे, नंतर 6 आहे, 8 आहे, 3 आहे, 4 आहे, 0. याचा अर्थ यांनी काय केलंय बघा. या ठिकाणी त्यांनी काय केलंय, या बाजूला जेवढे अक्षर आहेत किंवा जे समान अक्षर आहेत ती तशा प्रकारची समान अक्षर फक्त उलट्या क्रमाने पलीकडे मांडले ते. मग ही बी काय एक गट आहे बघा. गट बघा काय होतंय बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 प्लस ती 10 असे 20 अंक आहेत. आणि त्या 20 अंकामध्ये हे आपण 4 चे गट करू शकता, 5 चे करू शकता किंवा 10 चे करू शकता. परंतु गट पाडत असताना गट हे बनले पाहिजेत. नुसते आपण 4 चे जर गट केले तर तयार होणार नाहीत, 5 चे केले होणार नाहीत. परंतु या ठिकाणी 10 चे गट केले आहेत, कारण पहिला 10 अंकांचा गट हा उलट्या क्रमाने पलीकडे आहे असा मानलाय बघा. त्यामुळे या ठिकाणी प्रश्न चिन्हाच्या जागी या ठिकाणी बघा 0 आला आहे, या ठिकाणी असणार आहे तो 9. म्हणून 0 9 असा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 4. बघूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 बघा. या ठिकाणी देखील आपल्याला तीच क्रिया करायची आहे. काय करायचं, या वाढ बघायची आहे, गट बघायचे आहे का गट पाडायचे. या 3 मुद्दे प्रत्येक प्रश्नाला जर कोणत्याही स्पर्धा परीक्षाला लयबद्ध मांडणीवरती प्रश्न आला की हे 3 घटक त्या ठिकाणी ओळखायचे आहेत. मग ती लयबद्ध मांडणी चिन्हांची असून द्या, अक्षरांची असून द्या किंवा अंकांच्या असून द्या. पहिला मुद्दा आपला काय आहे, तर ह्या 3 वरती सगळं आधारित आहे बघा हे. त्यामुळे ह्या 3चा पुरेपूर वापर करायचा आहे. मग या ठिकाणी बघा आता आपण जर बघितलं तर बघा वाढ तर मला या ठिकाणी दिसत नाही, घट दिसत नाही,
तुम्ही म्हणसान सारखं वाढ म्हणताय घट म्हणताय, वाढ आणि घट नेमकं आहे काय? तर बघा समजा या ठिकाणी 1 2 2 3 3 3 4 4 4 याला म्हणते ती वाढ बघा. म्हणजे एकदा 1 चा गट आहे, 2 बनले, 3 बनले, 4 बनले, 5 बनले, तशाच प्रकारे गट होत असेल. अशा प्रकारे या ठिकाणी होतंय का? नाही होत. मग गट पाडा. गट पाडायचं म्हणलंय की पहिल्यांदा सर्व अंक मोजून घ्या. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 अंक बनले आहेत. 20 अंक बनले असताना गट पाडा तुम्ही. एक तर तुम्ही 4 4 चे गट पाडा किंवा 5 5 चे गट पाडा, परंतु गट फक्त जुळले पाहिजेत. आता आपण काय करूयात, या ठिकाणी गट पाडूयात 5 5 चे. ठीक आहे, पाडले बघा. आता 5 2 1. आता 5 चेच का पाडायचे? याच्या मागे एक कारण आहे बघा. या ठिकाणी बघा 1 आहे, या ठिकाणी 1 आहे. याचा अर्थ 1 पुन्हा आलाय. याचा अर्थ त्याच्या आधी त्या ठिकाणी गट संपलाय. मग या ठिकाणी गट काय झाला असणार आहे? संपला असणार आहे. या पुढे बघा. मग या 1 2 3 4 5 या ठिकाणी देखील 5 होतील बघा. या ठिकाणी 5 आणि शेवट 5. आता जर बघितलं आपण तर पहिला गट काय आहे बघा. 5 2 1 प्रश्नचिन्ह 4 1 7 4 5 प्रश्नचिन्ह 4 प्रश्नचिन्ह 2 1 7 आणि पूर्ण गट शेवट दिलाय बघा त्यांनी 2 1 7 4 5. हा गट काय सांगतोय तर त्या प्रत्येक गटामध्ये 2 1 7 4 5 हे अंक दिसले पाहिजेत. मग त्यामुळे बघा आता 5 आहे, 2 आहे, 1 आहे, 4 आहे, परंतु एक अंक त्या ठिकाणी लिहायचा राहिलाय म्हणजे तो असणार आहे 7. पुढे बघा 1 आहे, 7 आहे, 4 आहे, 5 आहे, राहिलाय तो 2. 4 आहे, 2 आहे, 1 आहे, 7 आहे, राहिलाय 5. म्हणजे 7 2 5 725. पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर आहे. बघूयात पुढील प्रश्न. प्रश्न काय आहे बघा. या ठिकाणी प्रश्न आहे लयबद्ध मांडणीमधील अक्षरे या टॉपिक वरती आधारित, परंतु आपणास मागील प्रश्नामध्ये सांगितलं होतं चिन्ह असू द्यात, अक्षरे असू द्यात किंवा अंक असू द्यात, तिन्ही घटकांना 3 फक्त घटक महत्वाचे. ते म्हणजे वाढ होत आहे का घट होत आहे का गट पाडायचे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर अक्षरांची वाढ झालेली दिसत नाही, गट दिसत नाही. मग काय करा, गट पाडा. गट पाडायचे असतील तर पहिल्यांदा सर्व अक्षरे मोजून घ्या. या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 1 2 3 4 5 पुन्हा 1 2 3 4 5 आणि हे 5 म्हणजे या ठिकाणी 20 अक्षरे आहेत. 20 अक्षरांची एक तर 4 4 ने गट पाडा किंवा 5 5 ने पाडा. परंतु गट पाडत असताना गटाची पुनरावृत्ती कुठे झाली त्या ठिकाणी गट थांबवायचा. मग बघा आता पी डॅश म्हणजे या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे क्यू डी एल आणि एल पुन्हा आलाय, याचा अर्थ त्या ठिकाणी तो गट संपलेला आहे बघा. मग आपण जर ठरवलं 5 चा गट केला बघा तर पी प्रश्नचिन्ह क्यू डी आणि एल हा एक गट बनतोय बघा. नंतर दुसरा गट बनतोय, तिसरा बनतोय आणि चौथा बनतोय. मग आता या ठिकाणी बघा गटामध्ये काय काय आहे बघा. गट हा सेम असतो, फक्त त्या ठिकाणी त्या अक्षरांची आदला बदल झालेली असते. कशांची? स्थानांची. आता बघा प्रत्येक गटाची सुरुवात ही पी झाली बघा. या ठिकाणी पी आहे, या ठिकाणी काही नाही, या ठिकाणी देखील पी आहे, याचा अर्थ या ठिकाणी देखील पीच येणार आहे, या ठिकाणी देखील पीच असणार आहे बघा. मग आता बघा या ठिकाणी पी आहे, क्यू आहे, डी आहे, एल आहे, पी आहे, क्यू आहे, एल आहे, परंतु या ठिकाणी बी हे नवीन अक्षर आहे, याचा अर्थ या ठिकाणी असणार आहे बी. गट काय बनते बघा, पी असेल, बी, क्यू, डी आणि एल. तर त्या गटामध्ये पी आला पाहिजे, बी आला पाहिजे, क्यू आला पाहिजे, डी आला पाहिजे आणि एल आला पाहिजे बघा. प्रत्येक त्या गटामध्ये हे 5 अक्षरे दिसलीच पाहिजेत. मग ज्या ठिकाणी ती अक्षरे नाहीत त्या ठिकाणी या ठिकाणची अक्षरे त्या ठिकाणी ऍड करा. मग आता बघा या ठिकाणी तर पी आहे, एल बी क्यू, राहिला कोणता? डी. पी एल डी बी क्यू आहे, पर पी एल क्यू आहे, बी आहे, राहिला डी. याचा अर्थ बघा या ठिकाणी गावला बी, या ठिकाणी पी,
या ठिकाणी पुन्हा डी, पुन्हा पी आणि पुन्हा डी, अशा रीतीने बी पी डी पी डी असा पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक 4. बघूयात पुढील प्रश्न. बघा प्रश्न काय दिलाय. या ठिकाणी बघा अक्षरांची वाढ झाली आहे का, नाही. गट आहे का, नाही. मग काय करा, गट पाडा. आणि गट पाडायचे म्हटले की सर्व अक्षरे मोजून घ्या. आता अक्षरे मोजून घेऊयात. मग या ठिकाणी बघा 1 2 3 3 आणि 3 6 9 12 15 18 हे आहे 4 22. तर 22 अक्षरांचे गट नेमके पाडायचे कसे. मग त्यामुळे काय करा, अशी संख्या निवडा की त्यांचे गट बनतील. मग ते असणारे 20 संख्या जवळची आणि त्याचे गट बनतील 4 4 किंवा 5 5 बनतील. बघा परंतु तुम्हाला म्हटले होते की गट पाडत असताना ज्या ठिकाणी अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे त्या ठिकाणी तो गट संपलेला आहे. बघा मग या ठिकाणी बघा एम एस टी यू एन यू, याचा अर्थ यू हा डबल आला आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी काय झालंय, गट संपलेला आहे. म्हणजे एम एस टी यू एन 5 चा गट बनला. याचा अर्थ 5 5 चे सर्व गट तयार करा. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 आणि शेवट 2 म्हणजे 22. 20 अधिक 2 होतील 22. आता काय करायचंय बघा, मग त्या ठिकाणी एम एस टी यू एन यू एन एम एस टी एस टी यू एन एम एन एम एस टी प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह. जर आपण निरीक्षण केलं तर प्रत्येक गटामध्ये समान अक्षरे आहेत. म्हणजे 5 5 तर आहेत, परंतु 30 अक्षरे, परंतु त्यांची स्थानांची त्यांनी आदलाबदल केलेली आहे. मग ते आपल्याला समजून घेते नेमकं त्यांनी काय केलंय. बघा या ठिकाणी एम एस टी आहे का, नाही. परंतु यू एन म्हणजेच 4थ्या क्रमांकाचे आणि 5व्या क्रमांकाचे अक्षर त्यांनी पहिल्या क्रमांकाला आणि दुसऱ्या क्रमांकाला मांडले. बघा एस टी एन एम या ठिकाणी बघा आता शी अक्षर त्यांनी इथं मांडलेली असणार ती. मग या ठिकाणी जर ती टी आहे बघा. मग आता पुन्हा काय म्हटलंय बघा, प्रत्येक गटामध्ये अक्षरे तीच आहेत. मग या ठिकाणी कोणते अक्षर द्यायचे राहिले आहे तर ते असणारे यू. आणि मग टी यू मुळे शेवट टी यू असणारे. बघा मग प्रश्नचिन्हाच्या जागी यू टी यू असा असणारे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर. बघूयात तर बघूयात पुढील प्रश्न. या ठिकाणी बघा वाढ होत आहे, गट होत आहे का गट पाडायचे. आता या ठिकाणी बघा DEF पुढे काय आहे बघा. जर थोडं आपण जर निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी देखील DEF ही प्रत्येक अक्षर या ठिकाणी आहेत. बघा या ठिकाणी दुसरे अक्षर येऊ शकणार नाही. मग काय करा बघा, आता याचे गट पाडा. गट पाडायचे म्हणले की सर्व अक्षरे मोजून घ्या. 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 12 आणि 3 15. 15 म्हणले की 3 3 चे किंवा 5 5 चे, परंतु अक्षराची पुनरावृत्ती कुठे आहे ते चेक करा. या ठिकाणी बघा DEF म्हणजे ई पुन्हा आले, FB पुन्हा आले. याचा अर्थ 5 चा गट या ठिकाणी तयार होऊ शकणार नाही. मग 3 चा तयार करा. DEF ला 3 चा 3 चा 3 चा 3 चा. आता बघा DEF 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 म्हणजे प्रत्येक गटामध्ये DEF हीच अक्षरे आहेत. मग प्रश्नचिन्ह जागे बघा D D E आणि F असा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2. तर बघूयात पुढील प्रश्न. बघा या प्रश्न देखील त्यांनी काय केले बघा, मांडणी त्यांनी कशा प्रकारे केली आपल्याला ती बघायचे. गट आहे का वाढ आहे का गट तयार करायचं, ही 3 क्रिया कधीही आणि केव्हाही कोणत्याही पेपरला किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेला त्या पेपरमध्ये जर लयबद्ध मांडणीवरती प्रश्न आले तर या 3 वरती सगळ्यांनी ध्यान द्यायचं. बघा मग आता या ठिकाणी त्यांनी काय केलंय बघा, ABD आहे, C आहे. आता या ठिकाणी बघा वाढ तुम्हाला दिसत आहे का, नाही. गट आहे का, नाही. मग काय करा, गट पाडा. गट पाडायचे म्हणले की अक्षरे मोजून घ्या. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4.
म्हणजे 4 + 16 आणि 16 म्हणले की 4 4 चे गट पडतील. 4 4 चे जर आपण गट पाळले तर त्या ठिकाणी बघा त्यांनी नेमकं गट त्यांनी कशा प्रकारे पाळले आहेत बघा. DCBA हीच अक्षरे त्यांनी त्या गटामध्ये ठेवलेली आहेत बघा. ABCD DCBA आणि ABCD म्हणजे पहिला गट तिसरा गट समान आहे, दुसरा गट आणि चौथा गट समान आहे. मग त्यामुळे बघा CBC आणि D CBCD असा पर्याय असणारे पर्याय क्रमांक 2. तर बघूयात शेवटचा प्रश्न. प्रश्न काय आहे बघा. या ठिकाणी बघा त्या अक्षर मालेमध्ये किंवा त्या अक्षरांच्या लयबद्ध मांडणीमध्ये नेमका क्रम त्यांनी कसा ठेवलाय बघा. यामध्ये वाढ आहे का बघा, चेक करा. नाही. गट दिसती का, नाही. मग काय करा, गट पाडा. गट पाडायचे म्हणले की अक्षरे मोजून घ्या. 3 3 3 6 3 9 3 12 3 15 3 18 आणि 2 20. 20 म्हणले की 4 4 किंवा 5 5. परंतु अक्षराची पुनरावृत्ती कोणत्या ठिकाणी झाली आहे त्यावरून तुम्ही 4 चे गट पाडा किंवा 5 चे गट काढा. मग आता बघा AMDVC पुन्हा एम आलंय. याचा अर्थ या ठिकाणी काय झालंय, गट संपलेला आहे बघा. मग गट बनला 5 चा, पुढे बनवा 5 चे, पुढे बी 5 आणि शेवट बी 5. मग आता पुन्हा बघा त्यांनी नेमकं कोणत्या प्रकारे त्यांनी मांडणी केली बघा. MDVCA. आता AMDVC म्हणजे या गटामध्ये जे अक्षर आहेत ती ज्या गटामध्ये आहेत या ठिकाणी देखील तीच आहेत, परंतु या ठिकाणी ती अक्षर त्यांचा क्रम ठेवायचा कसा. अक्षर आपल्याला माहिती A येणार आहे, M असणार आहे, D असणार आहे, V आहे आणि C आहे, परंतु त्यांचे स्थानांचा क्रम नेमका त्यांनी कसा मांडला ते आपल्याला चेक करायचं या ठिकाणी. मग बघा आता AMDVC च त्यांनी रूपांतर कशामध्ये केलंय बघा. MDVCA म्हणजे बघा A हा त्यांनी शेवट नेलाय. या ठिकाणी बघा MDVC आहे असे बघा. पण DVCA आहे असे पहिले गेलं शेवटला. म्हणजे प्रत्येक गटामध्ये पहिले अक्षर येतं ते शेवटच्या गटाला बघा. मग या ठिकाणी बघा पहिलं अक्षर कोण आहे, D, ते असणार आहे शेवट. आणि VCAM अशा क्रमाने त्यांनी मांडलेली मांडणी आहे बघा. मग VCAMD. तर या ठिकाणी बघा उत्तर असणार आहे AMD. असा पर्याय कुठे आहे तर बघा तो पर्याय क्रमांक आहे 4. अशा रीतीने आपण लयबद्ध मांडणी या टॉपिक वरती अतिशय महत्त्वाचे 10 प्रश्न पाहिले बघा. 10 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि ते सर्वांनी पाहिजेत, कारण ते प्रश्न किंवा तशा प्रकारचे प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षेला, समजा तलाठी भरती असेल, नंतर पोलीस भरती असेल, स्कॉलरशिप असेल, अशा प्रत्येक स्पर्धा परीक्षेला हा घटक विचारलेला असतो. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी पाहायचा आहे. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी गुरुकुल AOK क्लासेसला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.